नमस्कार मंडळी. तर आज होती चंपाषष्ठी, त्यामुळे इथं आम्ही ना वांग्याचं भरीत करायला घेतलं होतं नैवेद्यासाठी. तर इथं मी वांगे आणि कांद्याची पात जी आहे ती धुवून घेतली होती आणि कांद्याची पात कापून पण घेतली. त्याच्यानंतर इथं वांग्याला तेल लावून थोडेसे मधून कट करून घेतले, सगळे वांगे कट करून घेतले आणि नंतर भाजायला ठेवले. अशा प्रकारे भाजून झाले ते वांगे. त्याच्यानंतर त्याचे वरचे काळे साल काढून टाकली आणि वांगे असे कुस्करून घेतले जरा हाताने. आणि नंतर कढई ठेवून कढईत तेल आणि थोडंसं 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या टाकल्या, थोडीशी हळद टाकली आणि कांद्याची पात जी आहे थोडीशी शिजवून घेतली. त्याच्यानंतर जे वांगे होतं ते टाकून घेतलं आणि मिक्स करून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. त्याच्यानंतर इकडे मम्मीने घेतल्या होत्या बाजरीच्या भाकरी करायला, छोट्या छोट्या चाणक्या केल्या होत्या नैवेद्यासाठी. तर अशा प्रकारे 7 नैवेद्य करायचे होते. नंतर मग मी गॅसवरती तवा ठेवून तव्यावरती थोडेसे असे भाजून घेतले ते सगळे भाकरी छोट्या छोट्या. आणि आपली भाजी पण रेडी झाली होती. नंतर मग नैवेद्य काढून घेतला आणि देवाला नैवेद्य दाखवला अशा प्रकारे. नंतर मग इकडे खंडेराय महाराजांची तळी भरून घेतली 5 जणांनी. तर हे आमचे बिल्डिंगमधलेच काका आले होते सगळे. त्याच्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं. तर अशा प्रकारे आम्ही मस्त वरण भात आणि वांग्याचं भरीत, बाजरीची भाकर असं जेवण केलं. त्याच्यानंतर मग आईन त्यांना जायचं होतं तिकडे ताईन त्यांच्याकडे, म्हणून मग आईचे मी थोडेसे पाय दाबून दिले, कारण त्यांचे खूप पाय दुखतात त्याच्यामुळे. तर असं तेल लावून थोडीशी पायाची जी आहे मॉलिश करून दिली आईची अशा प्रकारे. तर त्यांचे पाय खूप दुखतात, वयामानानुसार होतं तसं. तर मग नंतर ते चालले होते तिकडे ताईन त्यांच्याकडे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.